इंडियाचा असा भव्य दिव्य मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे. बऱ्याच 1-1.5 वर्षापासून पनवेलमध्ये साहेबांची तारीख मिळावी म्हणून कार्यकर्ते सातत्यानं साहेबांशी संपर्क साधून की आम्हाला तारीख मिळावी आणि पनवेलमध्ये रिपब्लिकन चळवळ म्हणजे आपला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष त्याला एक नवसंजीवनी मिळावी असा सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता. आणि शेवटी साहेबांनी आजची 19 तारीख आपल्याला पनवेल नगरीमध्ये दिली. पनवेल नगरीमध्ये साहेबांचा भव्य दिवस सत्कार सोहळा, त्यांची रॅली, रथामधली मिरवणूक, ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतिषबाजी, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा मिरवणुकीचा प्रवास आपल्या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. भव्य दिव्य सत्कार समारंभ या ठिकाणी झाल्यानंतर प्रास्ताविक या ठिकाणी मी सादर करत असताना रिपब्लिकन पार्टीची इंडियाची रायगडमधली सद्यस्थिती आपल्या समोर मांडणं ही गरजेची. साहेब, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि आपल्या नावाची वलय, आपली नावाची जादू ही पनवेल महानगरीमध्ये जशीच्या तशी या गर्दीमधून आपल्याला दिसतं, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. अनेकांना प्रश्न पडला होता की हॉल भरेल की नाही, लोक येतील की नाही. काहींनी वर्गणा सुरू केलेल्या आहेत की पक्ष संपणार आहे, पक्ष संपलेला आहे, कोणी जिथं अस्तित्वात नाही. परंतु ही गर्दी, हे ठिकाण, हा माहोल आणि इथले भव्य दिव्य हा मेळावा ही त्याची साक्षी आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद, आठवले साहेबांच्या नावाची जादू, त्यांच्यावर प्रेम करणारे लोक या पनवेल नगरीमध्ये तशी आहेत. या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतोय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये जे तालुका तालुका प्रमुख संपूर्ण जिल्ह्यामध्ये माननीय आठवले साहेबांचा विचार जे घेऊन जात आहेत असे सगळे तालुका अध्यक्ष साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. याच्यामध्ये मानगाव मधून रवींद्र जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, पालीमधून राहुल सोनवणे या ठिकाणी आलेले आहेत, कर्जत मधून हिरामन गायकवाड, राहुल डाळिंबकर यासारखे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. अलिबाग मधून प्रमोद गायकवाड तालुका अध्यक्ष आणि तर अशा पद्धतीनं या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये जसा तसा पक्ष जागेवर आहे हे मला त्यामधून सांगण्याचा आपल्याला मी प्रयत्न करत आहे. पनवेल महानगरीमध्ये आपल्या मार्गदर्शनाखाली आणि लोकनेते रामचंद्र ठाकूर यांचा आशीर्वाद आणि कार्यसम्राट आमदार प्रशांतदा ठाकूर आणि या ठिकाणी उपस्थित धैर्यशील पाटील खासदार यासारख्यांचं पाठबळ, यासारख्यांचा आशीर्वाद जर या सातत्यानं आपल्या कार्यकर्त्यांच्या भोवती राहिलं आणि जर तुम्ही शब्द देणार त्यासाठी कोणत्याही प्रकारची आहुती द्यायला प्रभाकर कांबळेंचं नेतृत्व या पनवेल महानगरपालिका क्षेत्राला लाभलेलं आहे. पण प्रभाकर कांबळेंना जी जबाबदारी आपण दिलेली आहे, आम्ही तुमच्याबद्दल बोलताना आठवले साहेबांची स्मरणशक्ती, माणसं ओळखण्याची कला आणि प्रत्येकाला आपल्या हृदयामध्ये सामावून घेण्याची आपली क्षमता, यामधून आपण प्रभाकर कांबळे यांची निवड केली आणि या पनवेल नगरीमध्ये हा मेळावा भव्य दिव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरा होत असताना आपल्याला दिसतोय. या ठिकाणी आपण प्रभारी निवड केली मनीष गायकवाड यांची आणि आम्ही सगळे एकामेकाच्या हातात हात घालून सर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष पनवेलमध्ये बलाढ्य बनवू आणि पुढच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये माननीय रामचंद्र ठाकूर किंवा कार्यसम्राट आमदार प्रसन्नदा ठाकूर जे सांगतील त्या पद्धतीनं आपला जो आघाडीचा जो निर्णय होईल तो निर्णय प्रचंड आम्ही तो ताकदीने उभं राहू. त्यासाठी कोणत्याही प्रकारची धमक्यांना, कोणत्याही प्रकारच्या दादागिरीला आणि कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बली न पडता एकसंध आपल्या पाठीशी पनवेल महानगरपालिका क्षेत्र जिल्हा हा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील या ठिकाणी ठणकावून सांगू इच्छितो आणि माझं 2 मिनिटाचं प्रास्ताविक संपवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. गेली 2 महिने आपण कोकणामध्ये खऱ्या अर्थानं आदरणीय आठवले साहेबांचा आनंदोत्सव साजरा करीत आहोत. आता साहेबांना पुन्हा 12ला निघायचं आहे, रत्नागिरीला जायचं आहे. तिथे खूप मोठं फंक्शन असल्या कारणाने मला वाटतं वेळेमध्ये हे कार्यक्रम होणं गरजेचं आहे. साहेबांनाही माहिती आहे माझी तब्येत अतिशय खराब आहे, तरी सुद्धा मी आज इथे आलेलो आहे. मी या कोकण प्रदेशचा अध्यक्ष होताना
आदरणीय साहेबांनी माझ्यावर विश्वास टाकून हे अध्यक्षपद दिलेलं आहे. खूप आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत, मेहनत घ्यावी लागणार आहे. खऱ्या अर्थानं जनसामान्यपर्यंत पोचवणारे आणि त्यांच्याकडून येणारे सगळे कार्यक्रम, त्यांच्या व्यथा या साहेबांकडे मांडून, शासनाकडे मांडून त्याचा निकाल कसा लावायचा ह्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावे लागणार. आज आदरणीय तटकरे साहेब आले नाहीत. आमच्या जवळजवळ 13-14 तालुक्याचे ते नेतृत्व करतात खासदारकीचे. आदरणीय प्रशांत दादा गेल्या वेळी खासदार होते, आता आमदार आहेत. आणि ह्याच विभागामध्ये एक मला वाटतं त्यांनी आम्हाला नगरसेवक दिला आणि त्याला उपमहापौर सुद्धा बनवलेला आहे. पण यंदा मला महापौर पद पाहिजे आणि ते माझ्या ऊसधारक शेतकरीच्या निशाण्यावर पाहिजे अशी माझी मागणी आहे. खऱ्या पनवेल तालुक्याला खूपसं आम्ही दिलेलं आहे. हा पनवेल तालुका आदरणीय भातनकर साहेबांच्या वास्तव्याने पुनीत झालेला असा आहे. आदरणीय दिनबाबा पाटील यांच्या स्पर्शाने आणि त्यांच्या कार्याने पुनीत झालेलं आहे. नागो पाटलांसारखे ह्या समाजामध्ये खोटी विरोधी आंदोलन करणारे नेतृत्व या समाजामध्ये फुललेलं आहे. आजही त्याचं आपण नेतृत्वांचं आदराने नाव घेतो. मला एवढंच म्हणायचं आहे साहेब की कोकणामध्ये इतके प्रलंबित प्रश्न आहेत. ठाकूर साहेब आपण मला वाटतं 7 वर्षापूर्वी भेटलो बडोले साहेबांबरोबर आणि ते प्रश्न मी तिथे मांडलेले आहेत. माझं दुर्दैव आहे की आम्ही 10 वर्ष तुमच्या बरोबर आहोत पण खऱ्या अर्थानं एकही कामचं होत नाही हे माझं दुःख आहे. माझा डायऱ्याच्या डायऱ्या आणि अर्जाच्या अर्ज भरलेले आहेत. आठवले साहेबांनी ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याच्या वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या आहेत. आज जिल्हा नियोजन समितीवर 2-2 माणसं नेमायला साहेबांनी सांगितली होती. आजही जिल्हा नियोजन समितीवर आमचा एकही माणूस जात नाही हे आमचं दुर्दैव आहे. आणि म्हणून आता लढा असेल भाजपने 2 नंबरची युती आमची समजावी. आदरणीय भाजप आणि रिपब्लिकन पक्ष हे दोन्ही साहेबांच्या मनातलंच बोलतोय पण साहेब मला गप्पा. भाजप आणि रिपब्लिकन पक्षाची युती आहे पहिली, नंतर ही तिसरी आहे. आज तुमच्या तिघांचीच युती, आम्ही चौथे कुठे आहोत तेच पत्ता लागत नाही. त्यामुळे युतीत आम्हाला जर खऱ्या अर्थानं समाविष्ट करायचं असेल तर आपण न्याय द्यावा ही अपेक्षा बाळगतो. साहेबांनी बोलल्यावर तिथं काय विषय मी जास्त बोलणार नाही कारण त्यांना ते सगळं माहिती आहे. मी पुन्हा एकदा आदरणीय साहेबांना, धैर्यशील दादा पाटील साहेबांना मी शुभेच्छा देतो आणि आदरणीय दादा मी एक दिवशी येईन, सगळ्या फायली देईन. मला विश्वास आहे की तुमच्यासारखी माणसं ही काम तडीच नेतील अशी अपेक्षा बाळगतो आणि येथेच थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. प्रथम मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. राजा शिवछत्रपतींच्या पुढे नतमस्तक होतो. आणि मगाशी मोहनजी गायकवाड बोलले की 1.5 वर्ष पासून आम्ही आदरणीय रामदासजी आठवले साहेबांना या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतोय. पण मला आज कौतुक याचं वाटतंय की 1.5 वर्षांनी जेव्हा खरी वेळ आम्हाला पाहिजे होती तीच वेळ निवडणुकीच्या विधानसभेच्या तोंडावरती आम्हाला मिळाली. ह्याचा अर्थ खऱ्या अर्थानं आमचा हा योगायोग, आमचं भाग्य आहे. कारण या ठिकाणी अनेक ठिकाणी आता तुम्हाला सगळं माहिती आहे की वरती महायुतीच्या तिकिटाचं वाटप चाललंय. कुठंतरी समज गैरसमज महायुतीतल्या काही घटक पक्षांमध्ये चालू आहेत. पण त्याच वेळेला विधानसभेच्या प्रचाराचा मला तर असं वाटतंय महायुतीला एकत्र आणण्याचं महान कार्य RPIच्या या जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी केलं. म्हणून तुमचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो. या ठिकाणी लोकसभेला थोडस खंत वाटतो की आपण या महाराष्ट्रामध्ये थोडं मागे राहिलो. 17 सीट आपल्या फक्त 48 पैकी या महाराष्ट्रामध्ये निवडून आल्या. थोडं आम्हाला कधीतरी असं वाटलं की हा आमचा समाज इतक्या वर्ष आम्ही ज्याच्या खांद्याला खांदा लावून फिरतोय, मांडीला मांडी लावून बसतोय,
कधी आम्ही फरक कसला केला नाही. चैत्यभूमी ते दीक्षाभूमीपर्यंत आदरणीय नरेंद्र मोदीजींनी जे काही तीर्थक्षेत्र जाहीर केली, इंग्लंडच्या डॉक्टर बाबासाहेबांचं घर आपण लोकार्पित केलं. या ठिकाणी अनेक आपण कामं या ठिकाणी विश्वासात घेऊन सगळ्यांना करतोय. आणि आमचा हा खरा चेहरा आहे, आमचा मुखवटा नव्हता. कारण मी 35 वर्ष या भारतीय जनता पार्टीचं रायगड जिल्ह्यात काम करतोय. आणि हे काम करत असताना प्रचंड मोठा संघर्ष आमच्या वाट्याला आला. आठवले साहेब, मलाही असंही वाटतं की जसा भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला जो संघर्ष आला तसाच तुमच्याही पक्षाच्या या जिल्ह्यात वाट्याला संघर्ष आला. पण अभिमान वाटतोय की आज आपण मंत्री आहात. या व्यासपीठावर धैर्यशील जे खासदार आहेत, आज बारणे साहेब असतील किंवा तटकरे साहेब असतील, राणे साहेब असतील, या कोकणामध्ये आम्हाला तरी 17 सीट या राज्यात मिळाल्या असल्या तरी सुद्धा मला असं वाटतंय की त्यात समाधान. आम्हाला असं वाटतंय की त्या 17 पैकी 6 सीट या कोकणाने महायुतीमध्ये निवडून दिल्या. आणि याच्यामध्ये आपला सहभाग आहे, आपली ताकद आहे, आपली प्रचंड यातली मेहनत आहे. आणि म्हणून मला जास्त वेळ न घेता एवढंच सांगायचं की ठीक आहे, आम्ही या ठिकाणी 6 खासदार निवडून दिले. या कोकणाने कुठंतरी 17 मध्ये 6 जण आम्ही निवडून दिले. पण आता तुम्ही असं समजा की आज आठवले साहेबांचे पाय आपल्या ह्या पनवेलच्या नगरीला लागलेत. आम्ही सगळ्यांना एकत्र करायचा प्रयत्न करत होतो, पण तुम्हीच आम्हाला जवळ घेऊन आलात. आणि या विधानसभेच्या प्रचाराच्या कोकणाचा, महाराष्ट्राचा आज रामदासजी आठवले साहेबांच्या हस्तेच नारळ फुटला असंच मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि या ठिकाणी कोकणातल्या 39 विधानसभेपैकी बघा, या 288 महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या जागापैकी मुंबईतल्या 36 आणि 39 या कोकणातल्या जागा, पालघर पासून सिंधुदुर्ग म्हणजे 75 जागा ह्या कोकणातल्या फक्त आहेत. म्हणजे 288 पैकी 75 म्हणजे जवळजवळ 1/4, 1/4 जागा आपल्या हातात आहेत. आणि आज कोकणामध्ये जर आम्ही बघितलं तर 39 पैकी जवळजवळ 28 जागा या महायुतीतल्या आहेत. आम्हाला अजून 4-6 जागा वाढवायच्या आहेत. आणि या महायुतीला महाराष्ट्रामध्ये पुन्हा आपलं सरकार बसवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सगळ्याला ताकदीनं उतरायचं आहे. आणि मी खऱ्या अर्थानं आज भाग्यवान यासाठी आहे की परवाच नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस झाला. कारकिर्दीला या सरकारच्या 100 वर्ष पूर्ण झाली. आणि अशा शुभ शकुनाच्या शुभ संकेतच्या या ठिकाणी आदरणीय रामदासजी आठवले साहेबांना आपण RPIच्या माध्यमातून पनवेलच्या नगरीमध्ये बोलवलं आणि एक समन्वयाचा मोठा प्रकार करून खऱ्या अर्थाने ह्या कोकणातल्या 39च्या 39 जागा जिंकण्यासाठी रणशिंग फुंकलं. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा आपण खांद्याला खांदा लावून एकदा एकत्र येऊन काम करूया आणि आपण आपल्या ठिकाणी महाराष्ट्रात सरकार पुन्हा आणूया. एवढंच या ठिकाणी सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आठवले साहेब, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष आपल्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये वाढताना सगळा देश पाहत आहे. या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची या पनवेल महानगरपालिकेच्या मध्ये असणारी ताकद, ही ताकद दाखवण्याच्या उद्देशानेच हा सत्कार तथा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे. आताच भाजपाचे जिल्हा अध्यक्षांनी म्हटल्याप्रमाणे विधानसभेच्या मुहूर्तावरती हा नारळ फुटलेला आहे. या ठिकाणी या सत्काराच्या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं की विधानसभेच्या या निवडणुकीचा नारळ जरी फुटलेला असेल तरी लगोलग होणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जे काही नारळ फुटणार आहेत त्याच्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे देखील काही नारळ असायला पाहिजेत, असा या ठिकाणी आमची रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आग्रहाची आपल्याकडे मागणी आहे. आमचा पक्ष हा गोरगरिबांचा नेतृत्व करणारा पक्ष आहे. त्यामुळं या पक्षाचे काही सदस्य महानगरपालिकेमध्ये देखील असावेत. काहींना कॉप्ट मध्ये घ्या, काहींना नियुक्ती विरुद्ध समित्यांवरती वगैरे घ्यावी, अशा प्रकारची मागणी आम्ही आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांना करत आहोत. या ठिकाणी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब उपस्थित आहेत. खरं तर त्यांनीच आमच्यावरती रिपब्लिकन पक्षावरती लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ही सर्व मंडळी, रिपब्लिकन पक्षाची मंडळी ही सगळी तुमच्या पाठी कायमपणे उभी राहिलेली मंडळी आहेत. या विभागातल्या राजकारणाविषयी जास्त आम्हाला या ठिकाणी काही बोलायचं नाही आहे,
परंतु भविष्यामध्ये जे काही रिपब्लिकन पक्षाचं राजकारण या भागामध्ये होणार आहे त्या राजकारणामध्ये आमदार साहेब आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे आपल्या महायुतीतला एक महत्त्वाचा घटक असणारा पक्ष, या पक्षाच्या मागे देखील आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे. माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब हे समस्त भारतामध्ये फिरत असताना भारतीय जनता पार्टी आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांची जी काही भूमिका या ठिकाणी मांडत आहेत ती भूमिका इतर कोणत्याही पक्षाचे नेते कुणी कुठे मांडताना दिसत नाही, पण आठवले साहेब प्रामाणिकपणे ती भूमिका मांडताना दिसतात. त्यामुळे आमच्या पक्षाचा आणि आठवले साहेबांचा तुम्ही सन्मान ठेवावा हीच या ठिकाणी मी विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आज की शुरुआत हमारे आठवले साहब ने संघर्ष की शुरुआत की है. ये आने वाले विधानसभा के लिए, विधानसभा के चुनाव को आसान चुनाव न समझते हुए हम लोगों को एकत्र होके भारतीय जनता पार्टी के साथ मेहनत करना है और इस बार फिर से दिखाना है कि जहां पर आरपीआई जिसका साथ देती है वो हमेशा यहां पर चुन के आता है. मैं विशेष विनती रामशेठ जी से करूंगा, हमारे आमदार ठाकुर जी से, प्रशांत जी से करूंगा. आपने सुना कि हमारे लोगों की यहाँ पे व्यथा क्या है. 8 साल से 7 साल से आपसे विनती करते हैं, छोटी सी बात नियोजन समिति का सदस्य भी बनाना है. बहुत छोटी बात है आमदार साहब, बहुत छोटी बात है. हम आपके साथ कंधे से कंधा मिला के चलते हैं, हम आपसे कुछ नहीं मांगते और हमारे राष्ट्रीय अध्यक्ष ने तो मांगना सीखा ही नहीं है. वो बाबा साहब के बताए हुए रास्ते पर चलते हैं, मांगो मत, अपने आप मिलेगा, कार्य करके दिखाओ. हम उस पार्टी के लोग हैं कि शायद बुरा ना माने कोई लोग, जब बहुत सारी पार्टी का जन्म भी नहीं हुआ था तो हमारे 8 खासदार थे हिंदुस्तान में. हम उस पार्टी के लोग हैं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हमेशा बाबा साहब के बताए हुए पद चिन्हों पर चलती है, इसीलिए हमें अपना हक मांगने की जरूरत नहीं पड़ती है. हम कर्तव्यवान और कार्य करने वाले लोग हैं और हमें हमारा हक अपने आप मिलता है. और मुझे लगता है कि आमदार जी आपने ये सब बातें सुनी हैं, हमारे कोकन अध्यक्ष की बातें सुनी है, तो इस बार आप ध्यान देंगे कि कम से कम ये मौका तो ना आए कि हमें नियोजन समिति के लिए भी आपसे निवेदन करना पड़े. बड़ी छोटी सी बात थी, मैं आज सुना. और ये अलग बात है कि हमारे लोग आरपीआई के जितने भी कार्यकर्ता हैं वो आपके साथ कंधा से कंधा मिला के चलते हैं, रामशेठ की तारीफ करते हैं. और हमारे राष्ट्रीय अध्यक्ष भी हमेशा ये कहते हैं कि रामशेठ ने हमेशा पनवेल के लोगों का हमेशा भला किया हुआ है और उनका रहना जरूरी. इन्हीं 2 शब्दों के साथ मैं ये आशा करता हूं कि रामशेठ जी आप ध्यान दीजिएगा कि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आपके साथ हमेशा कंधा से कंधा मिला के चलती है. प्रशांत ठाकुर जी हमेशा ध्यान दीजिएगा कि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आपके साथ कंधा से कंधा मिला के चलती है. भारतीय जनता पार्टी के यहाँ के रायगढ़ जिला के अध्यक्ष और बाकी पदाधिकारी ध्यान दें कि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आपके साथ कंधे से कंधा मिला के चलती है, तो उस कंधे को आप हमेशा नजरअंदाज ना करें और हमें मांगने के लिए हमेशा दोबारा मजबूर ना करें. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. खरं तर वेळेअभावी मी जास्त बोलणार नाही, परंतु मी या ठिकाणी आठवले साहेबांना सांगू इच्छितो, तुम्ही जो काय माझ्यावरती विश्वास दाखवलाय आणि मला पनवेल महानगरपालिका जिल्हा क्षेत्राच्या अध्यक्षपदी नेमलेला आहात, मी तुमचा विश्वास सार्थ करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करेल. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पनवेल शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये वाटण्यासाठी माननीय रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सर्व त्या ठिकाणी काम करणार आहोत आणि रिपब्लिकन पक्ष नक्कीच या ठिकाणी वाढेल आणि तुम्हाला वाढवून दाखवू अशी या ठिकाणी ग्वाही देतो. त्याचप्रमाणे माननीय आमदार प्रशांत दादा साहेब दादा यांना सुद्धा या ठिकाणी सांगू इच्छितो की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आपल्या सोबत आहे आणि याच्यापेक्षा चांगली बांधणी करून आम्ही तुमच्या सोबत राहू असं या ठिकाणी मी विश्वास देतो. आणि माननीय रामशेठ ठाकूर साहेब आणि
केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांना जास्त बोलायला वेळ मिळावा म्हणून मी इथेच थांबतो आणि आपण सर्वांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला आलात म्हणून आपले सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार करतो. जय भीम जय भारत. बंधूंनो, या ठिकाणी सत्कार समारंभाचं आयोजन करत असताना साहेबांकडे तारीख मागितल्यानंतर साहेबांनी या ठिकाणी पनवेलसाठी तारीख ताबडतोब दिली. पनवेलमध्ये जी काही राजकीय उलथापालथ झाली मागील काही महिन्यांमध्ये वर्षामध्ये, त्याच्यामुळे पनवेलमध्ये एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करणं फार महत्त्वाचं असल्या कारणाने साहेबांनी ताबडतोब आम्हाला तारीख दिल्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी कामाला लागलो. या ठिकाणी पनवेलमध्ये काम करत असताना किंवा संपूर्ण रायगड जिल्ह्यात काम करत असताना वेगवेगळ्या पक्षातील काही विरोधक टीकेची झोड उडतात. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला कोकणातून आणि रायगडमधून आम्ही संपवण्याची भाषा करताय. अशा महाभागांना मी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगेन की या कोकणामध्ये काम करणारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जो कार्यकर्ता आहे हा संपूर्ण कार्यकर्ता आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेबांना प्रेम करणारा कार्यकर्ता. कोकणातला आरपीआयचा सर्व कार्यकर्ते हे आदरणीय आठवले साहेबांच्यासाठी कुठल्याही प्रकारची रिस्क घेण्यासाठी नेहमी तयार असतात. त्यामुळे कोणी जरी कुठल्याही वल्गना केल्या तर त्या वल्गनाला कोणी घाबरणारा नाहीये हे समोरच्या व्यक्तीला आज या माध्यमातून सांगत असताना मी सांगेन की तुम्ही कितीही वल्गना करा, परंतु तुम्हाला जो स्थान निर्माण झाला समाजामध्ये तो खऱ्या अर्थाने आदरणीय रामदास आठवले साहेबांनी दिला. तुम्हाला किती पदं दिली, जिल्हा परिषदचे अध्यक्षपद, पनवेलचं महापौरपद, नगरसेवक, नियोजन मंडळ, अनेक पदं तुम्ही पक्षाच्या माध्यमातून भूषवली, साहेबांच्या आशीर्वादाने भूषवली. आणि आज तुम्ही कुठली भाषा करताय, तुमच्या भाषांना आम्ही कुठे घाबरणारे नाहीयेत. या ठिकाणी मी साहेबांना ग्वाही देईन की रायगड जिल्ह्यामध्ये, पनवेल तालुक्यामध्ये, पनवेल शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद आणखी जोमाने या ठिकाणी वाढून दाखवणार आहोत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची पनवेलमध्ये ताकद वाढत असताना खऱ्या अर्थाने नवीन नवीन चेहरे या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये सामील होत आहेत. या ठिकाणी आपण नवीन तालुका अध्यक्ष विजय मोरेंच्या रूपाने या ठिकाणी दिल्यानंतर असंख्य तरुणांचं संघटन आपल्या सोबत यायला सुरुवात झाली. विजय पवारांच्या माध्यमातून अजिंक्य शिंदे, अशोक निकम, सागर गायकवाड, मंगेश जाधव, रोहित जाधव, हरचंद्र जाधव असे अनेक तरुण आज या ठिकाणी उपस्थित, अनेक तरुण त्यांच्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत. प्रचंड त्यांचं संघटन या ठिकाणी तरुणांचं स्ट्रॉंग आहे आणि कुणालाही न घाबरणारे असे ताकदवर सर्व कार्यकर्ते आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये सामील झालेले आहेत. कारण काय तर या पनवेलमध्ये ज्यांनी स्वतःची जागिरी समजून घेतली होती आरपीआयची, त्यांना पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांना न्याय आता मिळायला लागलेला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कार्यकर्ते आता आरपीआयकडे येण्यास सुरुवात झालेली आहे. आठवले साहेबांवर प्रचंड प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत, विश्वास देखील ठेवणारे प्रचंड कार्यकर्ते आहेत या ठिकाणी. परंतु झालं काय की ज्या एका व्यक्तीमुळे हे कार्यकर्ते दुरावले होते त्या सर्व कार्यकर्ते आरपीआयमध्ये इन्कमिंग स्टार्ट झालेली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये देखील कुठलाही कार्यकर्ता कोणाच्याही भूल थापांना बळी पडून गेलेला नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे रायगड जिल्ह्याचे युवक अध्यक्ष प्रमोद माडिक या ठिकाणी बसलेले आहेत. कट्टर कार्यकर्ता आहे, साहेबांशी एकनिष्ठ आहे. खोपोलीमधून आमचे नितीन वाघमारे आहेत, रुपेश रुपोते आहेत. खोपोली हा चळवळीचा बालेकिल्ला त्या काळात होता रायगड जिल्ह्याचा. खोपोली साहेब एकही कार्यकर्ता कोणाच्या सोबत गेलेला नाही आरपीआय सोडून. तसंच कर्जत मधून देखील गेलेला नाही, खानापूर मधून गेलेला नाही. अखंड रायगड जिल्ह्यामधून कोणीही कार्यकर्ता पुढे गेलेला नाही. सर्व कार्यकर्ते आरपीआयच्या सोबत आहेत आणि अगदी जोमाने आणि ताकदीने काम करत आहेत. मी आजच्या या सत्कार समारंभाप्रसंगी सांगेन, आदरणीय आठवले साहेबांच्या माध्यमातून देशभर काम करत असताना, देशभर साहेब फिरत असताना, पक्ष अखंड देशभरात वाढत असताना एक वेगळी ताकद, एक वेगळा आनंद या ठिकाणी निर्माण झालेला आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये पक्ष वाढलेला आहे. नॉर्थ ईस्ट मध्ये आपले 2 आमदार निवडून आलेले आहेत. त्याच धर्तीवरती महाराष्ट्रात देखील आमदार निवडून येणे गरजेचे असल्या कारणाने महायुतीचा घटक पक्ष म्हणून महायुतीने या गोष्टीवर विचार करून खऱ्या अर्थाने आरपीआयला जागा सोडल्या पाहिजे. ज्या ठिकाणी आरपीआयचे सीट निवडून येण्यासारखे आहेत उमेदवार, त्या जागा हक्काने आम्हाला दिल्या पाहिजेत. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने, शिवसेनेने, राष्ट्रवादीने ताकदवर काम सुद्धा करून दाखवलं पाहिजे, आमदार निवडून दाखवलं पाहिजे. आम्ही जर प्रत्येक मतदारसंघात महायुतीच्या सोबत जर प्रामाणिकपणे जर काम करत असतो तर आमचे उमेदवार निवडून देताना देखील तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे.
आपल्याला काय मिळालं काय नाही मिळालं हे सर्व कार्यकर्त्यांना ठाऊक आहे, पदाधिकाऱ्यांना नेत्यांना माहिती आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या साहेब कार्यकर्त्यांना गावांमध्ये शहरांमध्ये काम करत असताना निधीची गरज असते. तो निधी आम्हाला फक्त सामाजिक न्याय योजनेअंतर्गत जो निधी असतो तो आपल्या हक्काचा असतो तोच फक्त मिळतो. आमदारांचा निधी, खासदारांचा निधी, डीपीडीसीचा निधी, जे जे आपल्या हक्काचे निधी आहेत ते आपल्याला माहितीच आपण सत्तेमध्ये असताना देखील मिळत नाही. ही फार मोठी खंत आहे. सत्तेचा जो वाटा आपल्याला थोडाफार प्रमाणात मिळाला पाहिजे तोही मिळत नाही. आज रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचं फार मोठं बजेट आहे. त्या बजेटमध्ये 10% जरी हिस्सा जर आरपीआयला जर तुम्ही दिलात महायुतीने तर खऱ्या अर्थाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून सर्व गाव वाड्या वस्त्यांमध्ये कामं केली जातील आणि तेवढे कार्यकर्ते आणखी जोडल्यानंतर खऱ्या अर्थाने महायुतीला त्याचा फायदा होणार. परंतु असं कुठेही काम करताना महायुतीकडनं अशा काही घटना घडत नाहीत. अशा काही कुठल्याही प्रकारचा आम्हाला विश्वास घेतला जात नाही, काम केलं जात नाही. महायुतीमध्ये आम्ही आहोत, पण तुम्ही अनेक वेळा मित्रपक्षाने सांगितलं की रायगड जिल्ह्यामध्ये समन्वय समिती बनवा. जिल्हाध्यक्ष सर्व महायुतीतले सर्व पक्ष जिल्हाध्यक्ष 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी एकत्र बसा, चर्चा करा. काही अडचणी असतील आमच्या त्या समजावून घ्या. प्रत्येक वेळा फक्त आम्ही मतं देण्यासाठीच फक्त या ठिकाणी तुमच्या सोबत आहोत का याचा विचार आपण केला पाहिजे. कार्यकर्ते तर कंटाळलेले आहेत की आम्ही फक्त मतदान किती करायचं युतीला, आम्हालाही आमचा हक्क मिळाला पाहिजे आणि तो हक्क देण्याचं काम माहितीने करावं. नेहमी 12 ठिकाणी आम्ही राजकीय काम करायचं पाहतो. भारतीय जनता पार्टी आम्हाला समजून घेते, परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादी बिलकुल समजून घेत नाही. माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी देखील महायुतीमध्ये आम्ही घटक पक्ष आहोत, आमची ताकद आहे. आमच्यामुळे अनेक विधानसभेमध्ये आमच्या मतांमुळे तुम्ही निवडून येणार हे लक्षात घ्या. नगरसेवक आमच्यामुळे निवडून येतील, जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे पदाधिकारी आमच्यामुळे निवडून येऊ शकतात. परंतु आम्ही जर काम नाही केलं तर तुमचे पदाधिकारी तुमचे उमेदवार पडतील. परंतु आरपीआयचे कार्यकर्ते हे आदरणीय आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना साहेबांचं आधीच प्रमाण मानतात. साहेबांनी सांगितलं युती झालेली आहे, सीट्स आपण मागायचे नाही किंवा काही ठिकाणी सोडायचे, आम्ही 1 मिनिटात सोडतो आणि प्रामाणिक काम करतो. पण त्या प्रामाणिकपणाचं फळ आम्हाला मिळत नाही. मी या ठिकाणी रायगड जिल्ह्याच्या बाबतीत सांगेन, रायगड जिल्ह्यामधल्या ज्या SC मध्ये जे जिल्हा परिषदेच्या ज्या राखीव असतील सीट त्या भारतीय जनता पार्टीने खरा तर आमचा हक्क तुमच्याकडे आहे. तुम्ही शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला सांगितलं पाहिजे आणि त्या जागा आम्हाला दिल्या पाहिजेत. त्या जागा निवडण्यासाठी तुम्ही मदत केली पाहिजे. सर्व प्रकारची मदत तुम्ही करायला पाहिजे, कारण आम्ही सगळ्या जागेवर तुम्हाला मदत करणार आहोत. पनवेल महानगरपालिकेचा जर विचार केला तर मागे खारघरमध्ये सत्काराचा कार्यक्रम झाला, त्या ठिकाणी चर्चा झाली. त्या ठिकाणी आम्ही रामशेठ ठाकूर साहेबांना बोललो साहेबांच्या समोरच. आणि रामशेठ ठाकूर साहेब हे आपल्याला माहिती आहे दानशूर व्यक्तिमत्व आहे. रामशेठ साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं, नरेंद्र काळजी करू नको, ज्या ज्या तुम्हाला पाहिजे तेवढे सीट आम्ही या ठिकाणी देऊ. आम्हाला पनवेलमध्ये जरी शेठनी सांगितलं असेल की तुम्हाला पाहिजे तेवढे सीट देऊ, तरी देखील माझं प्रामाणिक मत आहे आमच्या पनवेलच्या सर्व टीमला की शेठ द्यायला तयार आहेत म्हणून आपण अवाच्या सवार सीट मागायच्या नाही. त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्या सीट ज्या ज्या वार्डामध्ये निवडून येऊ शकतात त्याच जागेवर आपण दावा करू, त्याच जागेची आपण चर्चा करू आणि त्याच्यातून आपले नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आले तर आपले प्रत्येक वार्डामध्ये कामं होतील, शहरात कामं होतील आणि मग खऱ्या अर्थाने पक्षवाढीसाठी आणखी चालना मिळेल. असंच पंचायत समितीमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये पण असेल, तिथे या सर्व ठिकाणी आम्हाला आमचा जो हक्क आहे तो मिळाला पाहिजे. ज्या ठिकाणी आमचं SCचं जे आपलं आरक्षण असेल ते सोडून काही प्रभाग असे असतात जिथे आमची आरपीआयची ताकद असेल, त्या ठिकाणी देखील आपण आम्हाला संधी दिली पाहिजे. आणि आमची ही मागणी आम्ही भाजपकडे याच्यासाठी करतो की आपण नैसर्गिक मित्र पक्ष आहोत आणि भाजपच आमचं काम करू शकते. कारण मागच्या लोकसभेचं मी उदाहरण आपले सर्व नेते मंडळी उपस्थित म्हणून सांगतो. शिवसेनेच्या मावळ मतदारसंघाच्या खासदार साहेब अप्पा म्हणून अतिशय चांगले व्यक्तिमत्व आहे, पण त्यांच्या प्रचारामध्ये असताना आम्ही आमच्या अडचणी सांगितल्या आणि पालकमंत्री या ठिकाणी 2-3 सभेमध्ये आम्हाला भेटले. शब्द दिला, तुम्हाला निधी उपलब्ध करून देतो, तुम्हाला नियोजन मंडळावर घेतो, अन्य कमिट्यांवर घेतो, सगळी फसवणूक केली. नंतर पालकमंत्र्यांचा फोन आम्हाला लागत नाही, लागला तर उचलला जात नाही, उचलला तर दुसरा PA सोबत आहे, तिसरा PA सोबत आहे, बॉडीगार्ड कडे फोन आहे. ही अशी उत्तरे मिळतात. ही उत्तरे मिळाल्यामुळे
आम्ही नाराज होतो म्हणजे कार्यकर्ते नाराज होतात. मग आम्हाला विचार पडतो की आम्ही त्या आताच्या विधानसभेमध्ये उमेदवार जिथे ते शिवसेनेचे आहेत तिथे काम करावं की नाही करावं. सॉरी, कर्जत मतदारसंघात आमची ताकद आहे. कर्जत मतदारसंघातून आम्हाला आमदारांनी फंड दिला, पण तो सामाजिक न्याय योजनेअंतर्गतच दिला. खासदार दिला सामाजिक न्याय योजनेअंतर्गत. खासदार निधी नाही मिळत, आमदार निधी नाही मिळत. तर मी भारतीय जनता पार्टीचे आपले सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, जे आपल्या नेहमी सहकार्य करतात. विनंती करेन की नियोजन मंडळाचा निधी आम्हाला भविष्यात मिळाला पाहिजे. या काही कालावधीमध्ये 6 महिन्याच्या कालावधीमध्ये रायगड जिल्ह्याचे 4 नियोजन मंडळावर सदस्य गेले, रत्नागिरी 4 गेले, दोन्ही ठिकाणी 2 राष्ट्रवादी 2 शिवसेना. RPIचा विसर पडला. म्हणजे असं होत असेल तर कार्यकर्ता कुठल्या पद्धतीने तुमचं काम करेल, या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. या ठिकाणी बसलेले सगळे माहिती तालुक्याचे सगळ्या बाबतीत साहेब या विषयावर नाराज आहेत की आम्ही फुकट का काम करायचं प्रत्येक वेळा, असं त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी जिल्ह्याच्या म्हणून मला सांगितलंय की तुम्ही साहेबांना जगाने गट पक्षाला सांगा. जर एखाद्या ठिकाणचा आमदार जर काम करत नसेल तर त्या ठिकाणी जर मग RPIच्या कार्यकर्त्यांनी काम नाही केला तर आम्हाला कोणी दोष देता कामा नये. आमच्या या ठिकाणी सुधागडचे तालुकाध्यक्ष बसलेले आहेत, राहुल सोनवणे. रोहाचे तालुक्याचे आहेत संतोष गायकवाड साहेब. पेन तालुक्याचे आहेत तिथे. त्या मतदारसंघामध्ये भाजपचे आपले आमदार आहेत रवी पाटील. दिला का तुम्हाला निधी कोणी सांगा? 1 रुपया निधी दिलेला नाही. अशा पद्धतीने काम कसं करायचं? हा, आणि प्रत्येक वेळा आम्ही म्हणतो सामाजिक न्याय विभागाच्या योजना असतात त्यांच्याकडून निधी किती मागायचा? समाज कल्याणच्या सगळ्याच निधी आपल्याला निधी मिळत नाही. ती खंत आपण मान्य नेते मंडळींकडे सांगतो, नेते मंडळ समोर त्यांनी त्यावर विचार करावा आणि भविष्यात आम्हाला आपण सहकार्य कराल ही अपेक्षा करतो, व्यक्त करतो. ज्या ज्या ठिकाणी आमच्या हक्काच्या सीट्स आहेत त्या आम्हाला द्या. आदरणीय आठवले साहेबांच्या माध्यमातून RPIचं काम जोमाने रायगड जिल्ह्यात होईल मी खात्री देतो, ग्वाही देतो. पनवेलमध्ये ताकद आणखी वाढेल. या पनवेलमध्ये मुंबईवरून अनेक आपले समाज बांधव या ठिकाणी कामोट्यामध्ये, कर्जतमध्ये, तलोजामध्ये राहण्यास आलेले आहेत. कोणी वल्गना केलेल्या आहेत की आम्ही एवढी मतं घेऊ. प्रशांत ठाकूरांना ते चॅलेंज देण्याचा प्रयत्न करतात. रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर या ठिकाणी ताकदवर नेते आहेत, त्यांना चॅलेंज द्यायची गरज नाही. त्यांच्यासोबत RPI ठामपणे उभा आहे. आणि या पनवेल महानगरपालिका विधानसभेच्या क्षेत्रामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जी ताकद आहे ती आमच्या सोबत आहे. ऐराच्या सोबत कोणी नाहीये. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबावर असलेले वक्तव्य केलेल्या लोकांच्या सोबत कोणी जाणार नाही. सगळे आपल्या सोबत आहेत. आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब चौथ्यांदा या ठिकाणी आमदार ग्वाही देतो. रायगडमध्ये सर्व ठिकाणी आम्ही युतीचं काम प्रामाणिकपणे करू. फक्त प्रामाणिकपणा युतीने देखील दाखवावा हीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. आज या ठिकाणी आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचे देखील मी आभार मानतो. माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, तालुकाध्यक्षांनी, महिला तालुकाध्यक्षांनी त्याचा जास्त संख्या या ठिकाणी आपण उपस्थित राहिला. हा कार्यक्रम अतिशय शांतपणे आपण या ठिकाणी पार पडत असताना या कार्यक्रमाला चांगली शोभा आणली. जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि कार्यक्रमाचं नियोजन ज्या सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांनी केलं या सगळ्या कार्यकर्त्यांना देखील अभिनंदन करतो. मी सगळ्यात आधी या पनवेलमध्ये आज सन्माननीय आठवले साहेबांचा सत्काराचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. ज्या जल्लोषात, ज्या उत्साहात हा सोहळा संपन्न झाला, आपणा सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला या निमित्तानं मनापासून धन्यवाद देखील देतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची या पनवेलमधली ताकद आज आपण सगळ्यांनी म्हणून या ठिकाणी दाखवून दिले. आठवले साहेबांच्या सत्काराच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र होत असताना मी खारघरला जे पाहिलं चित्र तेच मी या ठिकाणी पुन्हा एकदा सांगेन की ज्या पद्धतीनं आठवले साहेब
कार्यकर्त्याच्या जीवाला जीव देतात. ज्या पद्धतीनं आठवले साहेब आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा शब्द राखण्यासाठी या ठिकाणी आतोनात कष्ट घेतात. देशभरामध्ये मंत्री झाल्यानंतर आठवले साहेबांचा प्रवास सुरू आहे. मग कुठे वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमांचं आयोजन आहे, कुठे वेगवेगळ्या पद्धतीनं प्रचाराचा दौरा आहे, पण अथकपणानं आठवले साहेब प्रवास करतायत. आणि हा प्रवास करत असताना आपल्या प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या जीवाभावाचा सहकारी आहे अशा दृष्टिकोनातून त्याला ताकद देतात. ही ताकद पाहिल्यावर नेता असावा तर आठवले साहेबांसारखा हे निश्चितपणानं अभिमानानं सांगावं असं वाटतं. आज आठवले साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. त्याचबरोबरीनं आमचे सहकारी धैर्यशील दादा पाटील की ज्यांनी आमदार म्हणून महाराष्ट्राची विधानसभा गाजवलेली आहे. आपल्या बुलंद आवाजानं त्या विधानसभेमध्ये पेण मतदारसंघाचे प्रश्न त्या ठिकाणी मांडण्याचं काम केलंय. रायगड जिल्ह्याचे प्रश्न मांडण्याचं काम केलंय. आज ही रायगड जिल्ह्याची धडाडणारी तोफ आता राज्यसभेमध्ये जाते आहे आणि कोकणाला सुद्धा न्याय देण्याच्यासाठी धैर्यशीलजी तुम्ही निश्चितपणानं यशस्वी व्हाल याच्या बाबतीमध्ये आमच्या कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. तुमचंही या निमित्तानं मी मनापासून अभिनंदन करतो. आज या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं आज आठवले साहेबांना तिसऱ्यांदा या देशाचे सामाजिक न्याय मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे, हा विश्वास आठवले साहेबांच्या नेतृत्वात आहे की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली, ही स्थापना केल्याच्या नंतर त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य दलित समाजातल्या बहुजन समाजातल्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थानं राजकीय अशी ताकद देण्याचं काम त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून झालं. पण खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये ही ताकद जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आठवले साहेबांनी केलं. आणि म्हणून आजही या ठिकाणी जितका ज्येष्ठातला ज्येष्ठ कार्यकर्ता आठवले साहेबांच्या सोबत आहे तितकाच तरुणातला कार्यकर्ता देखील आठवले साहेबांच्या पाठीमागं हे अगदी या ठिकाणी तरुण वयातला कार्यकर्ता देखील त्यांच्या पाठीमागं उभा राहतोय. आणि हे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना एक शिकण्यासारखं उदाहरण आहे की कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांच्या जीवाला जीव द्यावा हे आठवले साहेबांच्या रूपानं आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतं. आज या रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या बरोबरीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या प्रत्येक सामाजिक राजकीय कार्यक्रमामध्ये खांद्याला खांदा लावून काम करते. इथे बोलत असताना नरेंद्र गायकवाडजी असतील किंवा सन्माननीय शुक्लाजी असतील किंवा त्याच्याच बरोबर प्रकाश मोरेजी असतील यांनी काही भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. खरं तर त्यांनी सांगितलं की या जिल्ह्याची या ठिकाणी जी समिती असते त्या समितीवरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला स्थान मिळालं पाहिजे. विकास निधीच्या बाबतीमध्ये त्यांनी काही विषय मांडलेले आहेत आणि मला खात्री आहे की आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली या विषयाला निश्चितपणानं न्याय देता येऊ शकतो. आज या दृष्टिकोनातून दुर्दैवानं 2019 सालानंतर पहिल्या 2.5 वर्षामध्ये या राज्यामध्ये आपण सत्तेमध्ये नव्हतो, विरोधात होतो. आता 2022 सालाच्या नंतर ज्या वेळेला सत्ता ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा आली त्यावेळेला इथे पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे नव्हते, उदय सामंत साहेब यांच्याकडे यांचं पालकमंत्री आहे. त्यामुळे इथे कोऑप्टेड नेमण्याचा अधिकार हा त्यांच्याकडे असतो. ज्या वेळेला 2014 ते 2019 या कालावधीमध्ये रवींद्र चव्हाण साहेब भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री होते त्यावेळेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे त्यावेळेचे जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड हे त्यावेळेला नियोजन समितीवरती होते. पनवेल महापालिकेमध्ये RPIचे 2 नगरसेवक निवडून आले. त्याच्यामध्ये जगदीश गायकवाड हे 1 वर्षासाठी उपमहापौर करायचं ठरलं, 1.5 वर्ष उपमहापौर होते. विद्याताई गायकवाड त्यांच्या भगिनी या नगरसेविका झाल्या, त्या सुद्धा शिक्षण समितीच्या सभापती म्हणून या पनवेल महापालिकेवरती त्यांनी 1 वर्ष या ठिकाणी काम केलं. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जिथं जिथं संधी मिळाली त्या वेळेला ही संधी पूर्णपणानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देण्याचं काम रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पनवेल महापालिकेच्या मध्ये आपण केलेलं आहे. आज या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपण सारी मंडळी काम करताय आणि मला खरंच अभिमान आहे की नरेंद्रजी असतील किंवा या ठिकाणी आता प्रभाकर कांबळेजी असतील किंवा आमचे सर्व
पदाधिकारी सहकारी आहेत. निश्चितपणानं कुठल्याही पद्धतीनं निवडणूक असू द्या, कुठल्याही पद्धतीनं आंदोलन हातामध्ये घेतलेलं असू द्या, त्या प्रत्येक आंदोलनामध्ये ही सारी मंडळी सातत्याने सहभागी झाले आहेत. लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव ज्यावेळेला विमानतळाला द्यायचं होतं त्यावेळेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सगळे कार्यकर्ते त्याच्यामध्ये सर्व सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिलेले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या नात्यानं आमचं आम्ही कर्तव्य समजतो की ज्या ज्या वेळेला आम्हाला कुठल्याही पद्धतीची संधी मिळेल ती संधी या ठिकाणी आमच्या सहकार्यांना दिली पाहिजे. आणि त्याचं उदाहरण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून याच्या पूर्वी देखील आपण दिलेलं आहे. आणि मी नरेंद्रजी तुम्हाला खात्री देतो की येणाऱ्या कालावधीमध्ये देखील ज्या ज्या वेळेला आपल्याला ही संधी मिळेल त्या त्यावेळी संधी निश्चितपणानं तुमच्या सोबतीनं देऊ. राहिला निधीच्या आणि या सगळ्यातल्या बाबतीतला विषय आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं आपण ते करू शकू. खरं तर आठवले साहेबांच्या सत्काराचा आजचा हा कार्यक्रम, या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी येणाऱ्या कालावधीमध्ये काय काय घडलं पाहिजे याच्या अपेक्षा आपण जशा व्यक्त केल्या तसं या ठिकाणी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना येणाऱ्या कालावधीमध्ये या केंद्रातलं सरकार असू द्या, राज्यातलं सरकार असू द्या, खालच्या स्थानिक स्वराज्य संस्था असू द्या, त्या ठिकाणी आपल्याला एक दिलानं एकजुटीनं त्या ठिकाणी जायचंय. तर त्याच्यासाठी पक्ष नेतृत्व किंवा राज्याचं नेतृत्व आम्हाला ज्या ज्या पद्धतीने आदेश देईल त्या पद्धतीनं काम करत राहू. रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी काम करायचंय. आमचे एक जिल्हाध्यक्ष या ठिकाणी खासदार धैर्यशील पाटीलजी या ठिकाणी आहेत, एक जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आहेत. आम्ही ही ग्वाही आपल्याला 100% देतो की कुठल्याही मध्ये भारतीय जनता पार्टी या बाबतीमध्ये कुठलाही भेदभाव करणार नाही याची ग्वाही या निमित्तानं मी आपल्याला या निमित्तानं देतो. आज या पनवेल आणि परिसरामध्ये अनेक कार्यकर्ते खारघर पासून कामोठा कळंबोली पासून या सगळ्या जिल्ह्यामध्ये काम करतायत. अनेक कार्यकर्ते मुंबई पासून आज या ठिकाणी आठवले साहेबांच्या सोबत काम केलेले या सगळ्या परिसरामध्ये राहायला आलेले आहेत. या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आठवले साहेबांच्या वतीनं प्रति असलेला आदरभाव हा निश्चितपणाने लक्षात घेऊन येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सर्वजण या जिल्ह्यामध्ये एकजुटीनं एक दिलानं काम करत राहूया याची ग्वाही या निमित्ताने या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा माननीय आठवले साहेबांचं माननीय धैर्यशील दादा आपलं मनापासून अभिनंदन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोनवणे यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये या ठिकाणी प्रवेश होत आहे. मित्रांनो, खरं तर आजचा दिवस माझ्यासाठी व्यक्तिगतरित्या भाग्याचा दिवस आहे. खासदार होणं हे तर महत्वाचं असतंच, पण खासदार झाल्यानंतर ज्यानं या भारतीय संविधानाला या ठिकाणी दिशा दिली, भारतीय संविधान या ठिकाणी घडवलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीनं या ठिकाणी प्रेरित झालेल्या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या हातून हा सत्कार या ठिकाणी होतोय याचा मला या ठिकाणी मनापासून अभिमान आहे. आणि या चळवळीचं नेतृत्व या देशामध्ये माननीय आठवले साहेब करतायत. त्या आठवले साहेबांच्या हस्ते नव्हे तर त्यांचा सत्कार होत असताना त्या मोठ्या झाडाच्या सावलीत एक लहान झाडाचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होतोय. ही सुद्धा मित्रांनो निश्चितपणानं अभिमानाची बाब आहे. ज्यांनी किंवा ज्यांचं राजकारण मी लहानपणापासून पाहत आलो, माझ्या वडिलांच्या सोबत माझ्या वडिलांच्याच पद्धतीनं ज्यांनी गोरगरिबांची सेवा केली ते माननीय रामशेठ काका या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या हस्ते सुद्धा हा सत्कार होतोय. ही सुद्धा मला या ठिकाणी असलेली भावनिक या ठिकाणी जमेची बाजू आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी सत्कार करतोय खासदारांचा. मला या ठिकाणी या गोष्टीची कल्पना आहे की आमचा सत्कार जरी तुम्ही मंडळी करत असलात त्यामध्ये मागे जे प्रेम आहे, ती प्रेम, ती आपुलकी ते तर आहेच, पण खऱ्या अर्थानं आज आपल्याला जो अभिमान जो आहे तो आपल्याला अभिमान तिसऱ्यांदा या देशाचे मंत्री झालेले आठवले साहेबांचा आपण सत्कार करतो याबद्दल या ठिकाणी. मित्रांनो, योगायोग या ठिकाणी बघा, तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान या ठिकाणी मोदी झाले आणि तिसऱ्यांदा न्यायमंत्री या ठिकाणी मान्य आठवले साहेब या ठिकाणी झाले. मित्रांनो, योगायोग मी का तुम्हाला हा सांगतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली आणि ही घटना लिहित असताना या घटनेमध्ये जे काही मूळ तत्व या ठिकाणीची दिली गेली, इंग्रजांच्या हातून हा देश स्वतंत्र झाला खरा,
परंतु या देशाचे असलेले जे गोरे इंग्रज गेले आणि आता काळ्या इंग्रजांच्या हाती ही सत्ता जाऊ नये याच्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतली काही कलमं या ठिकाणी लिहिली, संविधानाची या ठिकाणी चौकट लिहिली. आणि त्या चौकटीमध्ये घटना अशा पद्धतीने लिहिली गेली की रिलायन्सच्या अंबानीला सुद्धा एक मत आणि रस्त्यावरती केळी विकणाऱ्याला सुद्धा एक मत. जेवढा ताकदीचा, जेवढा मालक देशाचा अंबानी, तेवढाच ताकदीचा मालक केळेवाला. आणि मग अशा पद्धतीने ही लिहिलेली घटना, या घटना लिहिल्यानंतर की साधारणतः 70 वर्षानंतर या देशाच्या राजकारणामध्ये एक वेगळं या ठिकाणी वळण आलं. ते वळण काय आलं? ते वळण अशा पद्धतीनं आलं की आतापर्यंत मोतीलाल नेहरू पंतप्रधान झाले, त्यानंतर जवाहरलाल नेहरू या ठिकाणी पंतप्रधान झाले, मान्य इंदिराजी पंतप्रधान झाल्या, त्यानंतर राजीव गांधींनी या ठिकाणी हे पंतप्रधान या ठिकाणी भूषवलं. या मोठ्या मोठ्या मंडळींनी देशाची सेवा करण्याचा या ठिकाणी आटोकाट प्रयत्न तर केलाच, पण खऱ्या अर्थानं या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न या देशामध्ये पूर्ण कधी झालं असेल तर नरेंद्रजी मोदींसारखा चहा विकणारा माणूस सुद्धा या देशाच्या सर्वोच्च पदावर या ठिकाणी बसतो. त्यावेळी मित्रांनो या देशाचं खरं असलेलं या ठिकाणी स्वप्न या ठिकाणी मित्रांनो खऱ्यामध्ये आलं. आणि मग मोदीजींना ज्यावेळी वाटलं की संविधान लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, पण हे संविधान जर प्रत्यक्षात जर उतरायचं जर असेल आणि खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय या भारतीय जनतेला जर द्यायचा असेल तर आंबेडकरी विचारांमध्येच या ठिकाणी तापलेला आणि या ठिकाणी तयार झालेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच कार्यकर्ता हा सामाजिक न्याय या देशाला देऊ शकतो. या भूमिकेतून मित्रांनो या ठिकाणी आठवले साहेबांची या ठिकाणी नियुक्ती झाली. आणि म्हणून मी या ठिकाणी मनापासून तुम्हा सर्व मंडळींचं इथे आभार मानतो की इथे आठवले साहेबांचा सत्कार झाल्यानंतर माझा सत्कार या ठिकाणी होतोय याचा मला मनापासून या ठिकाणी अभिमान या ठिकाणी आहे. आणि मी साहेबांना सुद्धा या ठिकाणी विनंती करेन की तुम्ही त्या ठिकाणी दिल्लीमध्ये असताना, दिल्ली मी आता शपथ घ्यायला गेलो साहेब, दिल्लीमध्ये मी तिसऱ्यांदा गेलो. दिल्ली हा काय आमच्या कोकणातल्या माणसांचं काही या ठिकाणी काम नाही. तिथे गांगरल्यासारखं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला होईल. तुमची सावली माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या डोक्यावरती असली पाहिजे एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आणि हे लांबलेला कार्यक्रम खूप लांबलेला आहे. आपल्याला इथे आठवले साहेबांचे विचार या ठिकाणी ऐकायचे आहेत. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्व मंडळींचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार. मी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला अभिवादन करतो. आजचा हा दिवस आपल्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे. आपली सगळ्यांची इच्छा होती की आठवले साहेबांचा पनवेलमध्ये सत्कार व्हायला पाहिजे. खरं खारघरला सत्कार झाला. खारघर आणि पनवेल काही वेगळे नाही आहे, पण खारघर एक वेगळं शहर विकसित होतंय आणि पनवेल हे जरा थोडं आपलं पहिल्यापासूनचं जे आहे ते वेगळ्या प्रकारचं आहे आणि म्हणून इथं सत्कार व्हायला पाहिजे अशी आपली अपेक्षा होती. आणि आज खऱ्या अर्थानं आपण सर्व एकत्र येऊन तसं पाहायला गेलं तर नरेंद्रभाई गायकवाड यांची ही नवीन टीम आहे आणि ह्या नवीन टीमच्या दृष्टीनं त्याला फार महत्त्व होतं की पनवेलमध्ये आपण ताठ आहोत. जे काम पूर्वी होत होतं त्याला तत्सुभरी सुद्धा काम कमी न होता RPI अधिक जोमाने इथं वाढणार आहे हे आपण आज इथं दाखवून दिलेलं आहे. खरं तर आपल्या मुख्य सत्कार आपल्याला हे आठवले साहेबांचं होत असताना धैर्यशील पाटील सुद्धा तरुण तडफदार असे आपल्याला इथं आमदार जे होते ते आता खासदार म्हणून झालेले आहेत. त्याने उल्लेख केला की त्यांचे वडील मोहन पाटील साहेब हे मंत्री होते. त्यामानानं मी त्यांच्यापेक्षा लहान होतो, पण तरी देखील त्यांनी आम्हाला बरोबर घेताना कधी लांबचा जवळचा विचारच केला नाही. अतिशय मेहनती सर्वांना बरोबर घेणार असे त्यांचे वडील होते. आणि आता तुम्ही आमच्या धैर्यशील पाटलांचं भाषण तुम्ही ऐकलं, त्यांचा सुद्धा विचार किती मोठा आहे ते तुम्ही ऐकलं. त्याची वक्तृत्व शैली सुद्धा फार चांगली अशी आहे आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये जे आपल्याला काय पाहिजे आहे, कार्यकर्त्यांना काय पाहिजे आहे, रायगड जिल्ह्याला काय पाहिजे आहे, या देशाला काय पाहिजे ते त्या दृष्टीनं ते झटणारे आहेत. आणि त्याच्यामुळेच त्यांनी त्यांचा विचार मांडला की आता मी दिल्लीमध्ये नवीन आहे आणि त्यामुळं
मला तिथं जे काही सहकार्य लागेल तर त्यावेळेला आपल्या आठवले साहेबांचं सहकार्य मिळणार आहे. त्यांच्या छायाचित्राखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते सुद्धा विकसित होणार आहेत. आठवले साहेबांचं भाषण, आठवले साहेबांचे विचार हे अख्खा देश ऐकत असतो. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आपल्याला RPIचं नेतृत्व हे आठवले साहेबांचं आहे आणि ते देशाच्या कार्यकारभारामध्ये आठवले साहेबांना आधी मोदी साहेब अगदी सहकारी म्हणून बरोबर वापरत आहेत आणि म्हणूनच तिसऱ्या वेळेला आठवले साहेबांना मंत्रीपद, समाज कल्याण मंत्रीपद मिळालेलं आहे. मग अशी धैर्यशील पाटलांनी सांगितलं की हे खातं अतिशय महत्त्वाचं आहे, गोरगरिबांच्या दृष्टीनं, आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि ते खातं त्याने मिळालंय. आणि आम्हाला अभिमान वाटतो की ज्या वेळेला कधी काय आपण आठवले साहेबांकडे गेलो तर त्या वेळेला त्यांनी आपल्याला म्हणजे प्रत्येक वेळेला मदत केलेली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याचा फायदा आपल्याला होत असतो. मी तर सांगेन की 98 साली मी खासदार होतो, 99 साली खासदार होतो. त्यावेळेला आठवले साहेब वगैरे तिथं असताना आम्हाला इतकी मदत त्यांची झाली की ते उभे राहिले की म्हटलं तर आपल्याला त्यांच्या आश्रयाखाली, त्यांच्या बाजूला आपण उभं राहून काम करायला झालं तर एक फार मोठासा धीर मिळत होता. अगदी आठवले साहेब आणि आम्ही म्हणजे आपल्याला सख्या भावासारखे आम्ही वागतो, ते जवळ असतो किंवा लांब असतो. पण एक आपल्याला एक गोष्ट अशी असते, माहिती असतं की नाही साहेब आहेत म्हणजे आपल्याला प्रश्न नाही. आणि त्यांनी माझ्यावर चांगलं प्रेम केलंय, साहेबांनी माझ्यावर चांगलं प्रेम केलंय आणि त्याच्यामुळं आम्ही जवळ असो लांब असो काही नाही. पण ज्या वेळेला एकमेकाला त्यांनी आम्हाला कधी हाक मारली तर कधी लांब राहणार नाही. मित्रांनो, नरेंद्रभाई गायकवाड आणि जे काही तुम्ही आता जे काही मगाशीपासून काही गोष्टी होत्या तर आपल्याला पाहायला मिळेल की आठवले साहेबांना रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर यांच्याबद्दल पक्का भरोसा आहे की आपण जे काही सांगू ते रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर नक्कीच करतील. आहे ना तुला तर ते मी आता तुला का बोलतो, धैर्यशील पाटील खासदार आहेत पण त्यांना मी तुलाच बोलतो कारण शेवटी वयाच्या मानानं थोडंसं असं असतं तर आम्ही बोलतो आणि तो आमचा हक्क आहे, वयाचा मानाचा हक्क आहे. आणि त्याच्यामुळं एक गोष्ट नक्कीच की मी जे काय बोलायला पाहिजे ते माझ्या अगोदर प्रशांत ठाकूर तुम्हाला बोलून झालेलं आहे आणि ते 100% पूर्ण करू इतका फक्त मी तुम्हाला भरोसा देण्याकरता आलोय. म्हणजे असं एकच गोष्ट की प्रशांत बोलला, रामशेठ नाही बोलले असं व्हायला नको म्हणून तर मी जास्त काही बोलणार नाही. पण आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली मोदी साहेब, फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब यांच्याबरोबर जे आपलं काही कामकाज चाललेलं आहे पण त्याचबरोबर आम्हाला एक महाराष्ट्रामधला आधार म्हणून जो आहे तो आठवले साहेबांचा आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण एकत्र भरपूर काम करू, कुठेही दुजाभाव होणार नाही याची खात्री देतो. आणि साहेबांना आता तिसरी टर्म त्यांच्या मंत्रिपदाची, त्याचबरोबर धैर्यशील पाटलांना ते खासदार झाले त्याबद्दल धन्यवाद देऊन अभिनंदन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाषणं वाढवली की माणसं एक एक उठून जातात. म्हणजे जरी भाषणं वाढली की माणसं जरी उठून जातात पण ती कुठून येतात काय माहिती. तर या ठिकाणी आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर श्रद्धा ठेवणारे आपण लोक आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा सन्मान करणारे आपण लोक आहोत. आपल्या देशाला मजबूत करण्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार असणारे आपण लोक आहोत. आपण विशीच्या बाहेर राहत होतो पण हळूहळू आता आपण विशीच्या आत आलेलो. शहरामध्ये चांगल्या पद्धतीने आपली प्रगती होते आहे. हळूहळू कसे ना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणामुळं आपल्या समाजाचा चांगला फायदा होतो आहे. अनेक लोकांना नोकऱ्या मिळत आहेत, अनेक लोक चांगल्या घरामध्ये राहिला जात आहेत, अनेक लोक सायकलवर फिरणारे मोटरसायकलवर फिरत आहेत.
मोटरसायकलवर फिरणारे 4 जागी वकील आहेत. हे जरी खरं असलं तरी अजूनही समाजातले गरीब लोक आहेत, त्यांना न्याय द्यायचा आहे. एकदम सगळ्यांना न्याय मिळणार नाही, पण तो मिळाला पाहिजे यासाठी आपला संघर्ष आहे. रिपब्लिकन पक्ष जो आहे तो त्यासाठीच आहे. आणि आज इथे आपण माझा सत्कार ठेवलेला आहे. माननीय नरेंद्र मोदीजी दुसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले आणि मला सुद्धा संधी मिळाली. आणि कारण मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं दिल्लीमध्ये आहे. मी आपल्या सर्वांच्या ताकदीमुळे मी दिल्लीमध्ये आहे. दलित पॅंथरच्या काळापासून आपण माझ्या पाठीशी उभे राहिला. मोठ्या दिमागाने आपण नामांतराचा लढा लढलो. झोपडपट्टीतल्या माणसाला पक्क घर मिळावं यासाठी संघर्ष आपण केलेला आहे. दलितांवरचे अन्याय थांबवण्यासाठी आपण आवाज उठवलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळण्यासाठी 17 वर्ष आपण संघर्ष केलेला आहे. आदरणीय दिबा पाटील यांचं नाव या एअरपोर्टला मिळालं पाहिजे यासाठी सुद्धा या ठिकाणी मोठा संघर्ष करण्यात आला. मोठ्या प्रमाणामध्ये भले भले मोठे मोर्चे काढण्यात आले. आणि अगोदर उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यास त्यांनी नक्की केलं होतं. पण आपल्या सगळ्यांचं आंदोलन बघून माननीय दिबा पाटलांचं जे योगदान आहे ते योगदान लक्षामध्ये घेऊ. माननीय दिबा पाटील यांच्याशी माझे अत्यंत जवळचे संबंध होते. दलित पॅंथरच्या काळामध्ये जेवढे दिल्लीला जात होतो, मुंबईमध्ये असताना, महाराष्ट्रात असताना मुख्यमंत्री असतो, सगळे मंत्री असतो, त्या मंत्र्यांना भेटत होतो. सगळे मुख्यमंत्री, सगळे मंत्री मला ओळखत होते. दिल्लीला गेलो तर दिल्लीचे मंत्री मला ओळखत होते. आणि दिल्लीला गेलो तर राहायचं कुठे? हॉटेलमध्ये जाणं अत्यंत शक्य नव्हतं आपणाला. माननीय दिबा पाटील यांच्या बंगल्यावर आम्ही त्या ठिकाणी गेलेलो अनेक वेळेला. त्यांच्या ते नॉर्थ एव्हेन्यू साऊथ एव्हेन्यूला राहिला होते. दिबा पाटील हे नामांतर लढ्यामधले अत्यंत सरसेनानी होते. रायगड जिल्ह्यामधल्या, पनवेल मधल्या, पेण मधल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने आवाज उठवणारे ते नेते होते. विधानसभेमध्ये एक जबरदस्त अशा पद्धतीचा बुलंद आवाज करणारे ते नेते होते. सगळे लोक त्यांचा आदर करायचे जरी विरोधी पक्षामध्ये असले. त्यावेळेचे मी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष मी पाहिलेले. शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये 5 वर्ष मंत्री होतो. पण अलीकडचं सगळं राजकारण बिघडलेलं आहे. एकमेकाच्या उकाळ्या पाकाळ्या काढण्यामध्ये सगळा दिवस जातो. लोकांना ऐकण्यामध्ये हा काय बोलला, तो काय बोलला, ताबडतोब त्या ठिकाणी सगळे माईकवाले सगळे चॅनलवर जातात. आणि हा असं बोलला की तो तसं बोलला, तो तसं बोलला की हा असं बोलला. तर अलीकडचं राजकारण सगळं बदललेलं आहे. असं राजकारण असता कामा नाही. नीतिमत्तेवर आधारलेलं राजकारण असलं पाहिजे. एवढा राग येणारं राजकारण असता कामा नाही. लोकशाहीमध्ये काय निर्णय घ्यायचा तो प्रत्येकाला अधिकार आहे. आपण अगोदर धोका केलेले आहे. जर माननीय उद्धव ठाकरे हे आमच्यासोबत राहिले असते तर त्यांना सोडून 40 आमदार आमच्याकडे आले नसते, 10 अपक्ष आमदार आमच्याकडे आले नसते, एकनाथ शिंदे फुटले नसते. ते फुटण्यासाठी उद्धवजींनीच विचार करायला हवा होता की तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जायला नको होतं. मी ते त्यांच्यासोबत होतो. काँग्रेस सोबत राष्ट्रवादी बरोबर मी सुद्धा होतो. पण मी 2012च्या निवडणुकीमध्ये, बीएमसी निवडणुकीमध्ये मी भाजप शिवसेनेसोबत आलो
आणि सुरुवातीला भाजप शिवसेनेच्या या दोघांच्या अलायन्सला युती म्हणायची, पण रिपब्लिकन पक्ष हा त्यांच्यासोबत आल्यानंतर मी माननीय बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी गेलो. मी बांद्र्यात राहायला आलो होतो. मी 14-15 वर्षे मी राहिला ते चारकोपमध्ये होतो, पाड्याच्या घरामध्ये. छगन भुजबळ हे हाऊसिंग मिनिस्टर असताना त्याने मला एक प्लॉट दिला होता बांद्र्यामध्ये 2,500 फुटाचा, आणि त्यावेळेला मी बांद्र्यामध्ये राहायला आलो. मला असंच वाटलं की बाळासाहेबांना भेटावं. त्यांच्या एरियामध्ये आलेलो आहे आणि दलित पॅंथर आणि शिवसेना असा संघर्ष पूर्वीच्या काळामध्ये असायचा. नामांतराच्या बद्दल बाळासाहेबांची भूमिका जी होती ती थोडी विरोधामधली होती, आणि त्यामुळे बाळासाहेबांचा आणि दलित पॅंथरचा किंवा शिवसेना आणि दलित पॅंथर सातत्यानं संघर्ष असायचा. पण मी बांद्र्यामध्ये राहायला आल्यानंतर मला असं वाटलं की बाळासाहेब इथंच राहतात. पवार साहेबांचे आणि बाळासाहेबांचे संबंध अत्यंत चांगले आहेत, राजकीय नाहीत पण वैयक्तिक आहे. म्हणून त्यांना भेटण्यासाठी गेलो तर बाळासाहेबांनी माझ्याबरोबर जवळजवळ 1.5-2 तास चर्चा केली. ते मला म्हणाले की मी बाबासाहेबांचा विरोधक नाही, माझे वडील प्रबोधनकार हे बाबासाहेबांचे चांगले मित्र होते, माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्यात आलेला आहे, पण शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे ही माझी इच्छा आहे. आणि मी 8-9 महिने मी महाराष्ट्रातल्या सगळ्या आंबेडकरी विचारवंतांच्या बैठका घेतल्या, प्राध्यापकांच्या बैठका घेतल्या, पत्रकारांच्या बैठका घेतल्या, कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या, आणि सगळ्यांच्या समोर बाळासाहेबांचा प्रस्ताव ठेवला. बाळासाहेब म्हणतायत की भीमशक्ती शिवशक्ती एकत्र आली पाहिजे. त्याच्यावर मला सगळ्यांनी सल्ला दिला की मला आपण हा निर्णय घ्यायला हरकत नाही. राजकारणामध्ये असे धाडसी निर्णय घ्यायचे असतात. तुम्ही तर खरे प्युअर आंबेडकरवादी आहात, कुठे गेला तरी काय अजिबात फरक पडणार नाहीये. म्हणजे आपल्या हातामध्ये निळा झेंडा आहे, जय भीम आपला नारा आहे, त्यामुळे आपल्याला काही अडचण येणार नाही. आपण तर आंबेडकर विचाराचेच आहोत. आणि म्हणून मग BMC निवडणुकीच्या वेळेला मुंबईमध्ये आम्ही हा निर्णय घेतला होता. त्यावेळेला युतीची माहिती झाली होती. आता माझ्या पक्षाचा एकही लोकसभेमध्ये खासदार नाही, तरी माननीय नरेंद्र मोदी यांनी मला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये घेतलेला आहे. मी केंद्रामध्ये मंत्री असल्यामुळं साऱ्या देशामध्ये आपला पक्ष वाढतो आहे. नागालँडमध्ये आपले 2 आमदार निवडून आले, मणिपूरमध्ये त्या ठिकाणी लोकसभाची निवडणुकात आल्यानंतर आपला एक उमेदवार उभा राहिला आणि त्याला 17% मतं मिळालेली आहे. 2 राज्यामध्ये आपला पक्ष रेकग्नाइज आहे. अजून 2 राज्यामध्ये जर आपल्या पक्षाला मान्यता मिळाली तर आपला पक्ष राष्ट्रीय मान्यता प्राप्त पक्ष होणार आहे. छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, एका काय बजेट मिळालं नाही, काय मिळालं नाही तरी ठीक आहे, आपण त्या ठिकाणी आंदोलन केलं पाहिजे अधिकाऱ्यांच्या संबंधामध्ये. छोट्या मोठ्या गोष्टी होत नाही त्या गोष्ट खरी आहे. हे 3 पक्ष मोठे पक्ष एकत्र आलेले आहे, त्यामुळं रिपब्लिकन पक्षाचं नाव कुठे येत नाही अलीकडे. तुम्ही मोठे पक्ष एकत्र आलेले चांगली गोष्ट आहे, आपलं अभिनंदन आहे. रिपब्लिकन पक्ष जो आहे आपला छोटा भाऊ आहे. रिपब्लिकन पक्ष आहे तुमचा छोटा भाऊ. एकत्र बसून थोडं थोडं खाऊ. तर अनेक गोष्टी थोड्या अडचणीच्या आहेत. 2.5 वर्षामध्ये सगळे मंत्री आपले झालेले आहेत. कुणी कमिट्या केल्या, कुणी केल्या नाही, पण ते मिळालं पाहिजे. RPIचे साहेब रामसेठ ठाकूर आमचे चांगले मित्र आहेत. आम्ही एकत्र खासदार राहिलेलो. रामसेठ ठाकूर यांना दलित समाजाचा, बौद्ध समाजाचा चांगला अनुभव आहे. सगळ्यांना न्याय देणारे अशा पद्धतीचे ते अत्यंत प्रामाणिक नेते आहेत. आणि आम्ही लोकसभेमध्ये आम्ही खासदार राहिलेलो 98 मध्ये. रिपब्लिकन पक्षाचे 4 खासदार, शेकापचे खासदार म्हणून आपण होता. आणि अत्यंत मन मिळावं अशा पद्धतीचं ते व्यक्तिमत्व आहे. सर्वांना हवा असं वाटणारं रामसेठ ठाकूर यांचं व्यक्तिमत्व आहे.
कुणी गेला काय बोललं तरी हसतमुख त्याला उत्तर देणारे अशा पद्धतीचे आमचे ठाकूर आहेत. जेवढं बोलायचं तेवढं बोला, जेवढं काय बोलायचं असेल तेवढं बोला, पण योग्य वेळेला देतात ते तुम्हाला टोला. तुला नाही पण ठीक आहे, ते आपलं काम करतात ते त्यांच्या हस्ते आज माझा या ठिकाणी सत्कार होतो आहे. म्हणजे जो आहे माझा बाले किल्ला, जो आहे माझा बाले किल्ला, त्याचं नाव आहे रायगड जिल्हा. मी गाठला आहे फार दूरवरचा, मी गाठला आहे नागालँड ते पनवेलचा पल्ला, मी गाठला आहे नागालँड ते पनवेलचा पल्ला. म्हणूनच योग्य वेळेला करणार आहे मी आपल्या दुश्मनावर हल्ला. लोकसभेत महायुतीला झाला होता खतरा. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला झाला होता खतरा, कारण आमच्या निवडून आल्या होत्या जागा फक्त 17. नरेंद्र मोदी यांनी गोरगरिबांच्या घरावर लावलेला आहे पत्रा. नरेंद्र मोदी यांनी आपल्या गोरगरिबांच्या घरावर लावलेला आहे पत्रा. मग कसा होईल आपल्याला आता खतरा? विधानसभेत आपल्याला तसा खतरा होणार नाही. महाविकास आघाडीने किती उड्या मारायच्या तेवढ्या मारा, पण आम्ही एकच जंप मारणार आहोत. एकनाथ शिंदे आता अत्यंत ऍक्टिव्ह झालेले आहे. देवेंद्र फडणवीस हे तर अत्यंत ऍक्टिव्ह असणारे नेते आहेतच आहे. आजी दादा तर गुलाबी जॅकेट घालून सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरतात. त्यांचं गुलाबी जॅकेट, माझं निळं जॅकेट, देवेंद्र फडणवीस यांचं ब्लॅक जॅकेट आणि एकनाथ शिंदे यांचा पांढरा शर्ट. ते कधी वापरत नाही जॅकेट. एकनाथ शिंदे कधीच वापरत नाही जॅकेट, कारण त्यांच्या खिशाला अजिबात नाही आहे पाकिट. म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून ठाण्यामध्ये ते म्हणतात रिक्षा चालवणार. नरेंद्र मोदी चहा विकत होते. नरेंद्र मोदी पहिल्यांदा लोकसभेला उभे राहिले 2014 मध्ये. नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री झाले. नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दिल्लीचं जे घर आहे, बाबासाहेब राहत असणारं जे घर आहे ते 41 कोटी रुपयाला नरेंद्र मोदी यांनी त्याला परवानगी दिली आणि महाराष्ट्र सरकारने नरेंद्र मोदींच्या आदेशाप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी ते घर जवळजवळ 41 कोटीला विकत घेतलं. आणि माननीय प्रधानमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्या उपस्थितीमध्ये, आमचे आपले बडोले साहेब होते, राजकुमार बडोले, त्यांच्या उपस्थितीमध्ये लंडन मध्ये जो कार्यक्रम झाला आणि त्याच्यामध्ये त्या घराचं लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते झाला. नरेंद्र मोदी बाबासाहेबांना मानणारे नेते आहे. नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री झाल्यानंतर त्याने 26 नोव्हेंबर 1949 देशाच्या संविधानाचा ड्राफ्ट जो आहे तो बाबासाहेब आंबेडकरांनी राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू यांना सुपूर्द केल्यानंतर त्यांच्या तोंडातून उद्गार निघाले होते की डॉक्टर आंबेडकर आप ये संविधान के सही आर्किटेक्ट है, शिल्पकार है. सगळ्यांचा त्यामध्ये सहभाग आहे. संविधान सभेने ते कायदे सगळे केलेले आहे. पण बाबासाहेब आंबेडकर हे ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून त्यांचा त्याच्यामध्ये फार मोठा सहभाग होता. दलितांना आदिवासींना आरक्षण देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जंग पछाडलं होतं. त्या काळामध्ये सगळे विरोध करणारे सगळे खासदार होते. पण बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत ताठ अशा पद्धतीचे राजकारणी होते. बाबासाहेब आंबेडकर आपल्या शब्दाला किंमत देणारे होते. बाबासाहेब आंबेडकरांनी आपली भूमिका मांडली तर ती कशी पटवून द्यायची हे त्यांच्याकडे मोठी किमया होती.
आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या 24 नोव्हेंबर हा जो दिवस आहे या साऱ्या देशामध्ये पाळण्याचा निर्णय नरेंद्र मोदींच्या काळामध्ये घेतलेला आहे. काय सांगतात की काँग्रेसवाले? याच काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा त्या सेंट्रल हॉलमध्ये लावली नव्हती एवढ्या वर्षामध्ये. त्यांना दलितांची मदत मिळत होती. विरोधकांच्या विरोधामध्ये बोलून बोलून त्यांना दलितांना आपल्या बाजूला वळवायचं, आदिवासींना आपल्या बाजूला वळवायचं, नाटक करायचं आणि सत्तेवर यायचं. अशा पद्धतीचं त्यांचं राजकारण गेल्या अनेक वर्षाचं राहिलं. त्यांना बाबासाहेब आंबेडकर कधी आठवले नाही. एवढ्याला रामदास आठवले बाहेर पडले, तेवढ्याला बाबासाहेब त्यांना आठवले. एवढे दिवस आठवले नाहीत. म्हणजे बाबासाहेबांना भारतरत्न देणं हे सुद्धा त्यांच्या लक्षात नव्हतं. पी सिंगजी आल्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये ती बाबासाहेबांची प्रतिमा लावण्यात आली. अनेकांच्या प्रतिमा त्या ठिकाणी आहेत. अनेकांना भारतरत्न देण्यात आलं होतं, पण बाबासाहेब आंबेडकरांसारख्या घटनाकाराला भारतरत्न देण्याचं काँग्रेसच्या आठवणीमध्ये नव्हतं. आणि नरेंद्र मोदीजी आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र 2 दिवसाचं अधिवेशन घेतलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीच्या निमित्ताने दिल्लीमध्ये स्पेशल 2 दिवसाचं अधिवेशन घेतलं. आणि अनेक सभांमध्ये भाषणांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं ते नाव घेतात. पूर्वीच्या पंतप्रधानांची भाषणं ऐका तुम्ही. त्याच्यामध्ये काय चुकीचं अजिबात नाही आहे. नरेंद्र मोदीजी बीजेपीचे आहे. नरेंद्र मोदीजी बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे अशा पद्धतीचे नेते आहेत. म्हणून मी त्यांच्या सोबत आहे. सबका साथ सबका विकास असा त्यांचा नारा आहे. सबका साथ सबका विकास है नरेंद्र मोदी जी का नारा. और ये पट्ट्या काय जय भीम का नारा. जय भीमचा नारा आपला आहे. जय भीम बरोबर जय भारतचा नारा आहे, जय महाराष्ट्राचा नारा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्यांनी एक राहायला सांगितलेलं आहे. आणि आज या ठिकाणी आमचे हरीश पाटील आपण राज्यसभेमध्ये आलेले आहात. आपणाला जी काही मदत लागेल ती मदत देण्यासाठी मी दिल्लीमध्ये आहे. आपण बीजेपी मध्ये आलात, आपलं स्वागत आहे. आपल्याला राज्यसभा मिळाली त्याबद्दल आपल्याला स्वागत आहे. मी 2दा दुसऱ्या वेळेला मी राज्यसभेमध्ये आहे. 3 वेळेला मी लोकसभेमध्ये होतो. आता अजून एकदा मी राज्यसभेत जाणार आहे. नंतरच्या वेळेला मात्र मी लोकसभेत जाण्याचा माझा विचार आहे. या वेळेला शिर्डीमध्ये मला उभं राहायचं होतं. मी सांगत होतो रिपब्लिकन पक्षाला एक तिकीट द्या. माझी खासदारकी 26 पर्यंत आहे राज्यसभा. पण एकदा मी शिर्डीमध्ये हरलो होतो तर मला तिथे निवडून यायचं आहे अशी माझी भावना होती. पण महायुतीमध्ये आपला विचार झाला नाही. रिपब्लिकन पक्षाला एक तरी जागा देण्याचा विचार व्हायला हवा होता. ठीक आहे, मी राज्यसभेत आहे. पण शिर्डी जागा मला दिली असती तर काय फारशा अडचणीचं नव्हतं. शिर्डी जागा पडली आणि नगरची जागा पडली. मागच्या वेळेला माझी जागा इकडे यांनी पाडली आणि त्यांची जागा आम्ही तिकडे जाऊन पाडली. ही पाडापाडीचं राजकारण करून चालणार नाही. तर ठीक आहे, तर जरी नाही मिळालं तरी मी अनेक गोष्टी फसवणारा माणूस आहे. मला एवढं मोठं मंत्रिपद मिळाल्यामुळं माझा पक्ष देशामध्ये वाढतो आहे. सर्व भारतामध्ये आपला पक्ष वाढतो. अंदमान निकोबार मध्ये आपल्या पक्षाच्या शाखा आहे. लक्षद्वीप मध्ये आपला पक्ष स्थापन झालेला आहे. दादरा नगर हवेलीला आपला पक्ष आहे. दीव दमणला आपला पक्ष आहे. साऊथ इंडियामध्ये, नॉर्थ इंडियामध्ये, नॉर्थ ईस्ट मध्ये सर्व राज्यामध्ये आपला पक्ष आहे. त्यामुळे नरेंद्र गायकवाड आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, ऍक्टिव्ह आहेत. त्यांना स्थानिक थोडासा अनुभव आहे. हे काम होत नाही, ते काम होत नाही, म्हणजे तुझंही काम होत नाही आमचंही काम होत नाही. काम जरी झालं नाही तरी माझं काम झालेलं आहे.
आणि माझं मंत्रिपद मला मिळालं तर ते काय मंत्रिपद काय माझ्यासाठी असं नाही. रोज माझ्याकडे 200, 400, 500 लोक येतात. हे फोन करा, तो फोन करा, हे पत्र घ्या, ते पत्र घ्या. आणि भारतामध्ये आपला पक्ष वाढण्याचं कारण पूर्वी होता आपला पक्ष काय राज्यामध्ये, अनेक राज्यामध्ये. पण मंत्री झाल्यानंतर मात्र प्रत्येक राज्यामध्ये आपला पक्ष जाऊन पोहोचलेला आहे. त्यामुळे आपण एवढ्या फार छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. जर आता इथं महानगरपालिकेमध्ये नक्की आपल्याला काहीतरी मिळणार आहे. आणि आपली अडचण अशी आहे की ज्याला काय मिळतंय तो आपल्यासोबत राहत नाहीये. आणि तो राहत नाही म्हणून मी कोणाला अजिबात देत नाही. देत नाही तर नाही म्हणजे मिळालं तर त्यामुळे ठीक आहे ना. मी जेवढ्याला मंत्री झालो तेवढ्याला मी माझ्या कारकिर्दीमध्ये कुठलाच आता यशस्वी नव्हतो. मी स्वतःला एवढं छोटं समजण्याची आवश्यकता अजिबात नाही. एखादी कमिटी मिळाली म्हणजे काय मी फार मोठा झालो असं अजिबात नाही. ती मिळाली पाहिजे ठीक आहे. मिळाली तर एकालाच मिळणार आहे. पुन्हा आणि लोक नाराज होतात याला मिळाली मग मला मिळाली नाही. मिळाली पाहिजे. आपला जो हक्क आहे तो आपल्याला मिळाला पाहिजे. हळूहळू आपल्याला त्यातून मार्ग काढायचा आहे. डीपीटीसी आहे, जिल्ह्याच्या कमिटी आहे, तालुक्याच्या कमिटी आहे, काय फंड आपला आमदाराचा आहे, समाज कल्याणचा फंड आहे. कुठला तरी मिळाला तर ठीक आहे. तर आपल्यालाही हे सगळं मिळालं पाहिजे गोष्ट खरी आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आमचं जर कोणी काढून घेतलं आरक्षण, आमचं जर कोणी काढून घेतलं आरक्षण तर त्याचं करून टाकू आम्ही भक्षण. भारताची एकता हेच आहे आमचं लक्षण. भारताची एकता हेच आहे आमचं लक्षण. आणि माझ्या भीमाने दिलेलं कुणीच काढू शकत नाही आमचं आरक्षण. नसावी आपली भाषा तोडण्याची, नसावी आपली भाषा तोडण्याची, माझ्या भीमाची भाषा होती जोडण्याची. नसावी आपली भाषा तोडण्याची, माझ्या भीमाची भाषा होती जोडण्याची. करू नका भाषा चटके देण्याची, करू नका भाषा चटके देण्याची. नाही आमची भाषा बदला घेण्याची. राजकारणामध्ये राहुल गांधी अमेरिकेमध्ये जाऊन बोलले. त्यांना देशाच्या बाहेर गेलं की त्यांना विरोधामध्ये बोलण्यामध्ये फार इंटरेस्ट आहे. ज्या ज्या वेळेला ते इंग्लंडला जातात, अमेरिकेत जातात, कुठल्या देशात जातात, तिथं मुलाखत देतात आणि काहीतरी विरोधामध्ये बोलत असतात. देशाची लोकशाही धोक्यात आहे असं म्हणतात. देशाची लोकशाही धोक्यात असती तर राहुल गांधी आपण विरोधी पक्ष नेते झाले नसतात. लोकशाही धोक्यात असती तर तुमच्या 99 जागा निवडून आल्या नसत्या. या देशाची लोकशाही कोणी धोक्यात आणू शकत नाही. बाबासाहेबांचं संविधान एवढं अवाढव्य आहे, मजबूत आहे. त्या संविधानाला कोणी हात लावू शकत नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावला तर आमचा जय भीमवाला अत्यंत खतरनाक माणूस आहे. आम्ही लवकर खवळत नाही, पण एकदा खवळलो की लवकर गप्प बसत नाही. त्यामुळे बाबासाहेबांच्या संविधानाला कोणीच हात लावू शकत नाही. पण आपण आता आपल्या समाजाच्या कामासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि आपला पक्ष, आपला समाज, आपण स्वतः आपण कसं मजबूत होऊ शकतो त्यासाठी प्रयत्न करायचा आहे. प्रशांत ठाकूर हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे इथले आमदार आहे. आपल्याला सातत्याने मदत करणारे ते आहे. या ठिकाणी महापौर पद आपल्याला मिळालं होतं. आता लगेच महापौर मिळालं पाहिजे असं आमचे प्रकाश मोरे म्हणाले. त्यामुळे लगेच महापौर मागितलं की ते उपमहापौरपदही मिळायचं नाही. अगोदर आपल्या पक्षाची किती गारगोट निवडून आणताय आपण बघूया. पण काहीतरी सत्तेत आपल्याला मिळालं पाहिजे. नक्की प्रशांत ठाकूर आणि रामसेठ ठाकूर दोघे अत्यंत चांगला विचार करणारे आहेत. आणि रिपब्लिकन पक्षाची ताकद आपल्यासोबत आहे. शहरात जागा कार्यक्रम आहे. या ठिकाणी प्रभाकर कांबळे हे पूर्वी आपल्यासोबतच होते, नंतर शेका पक्षामध्ये गेले, मग नंतर आता इकडे आले.
आणि ते अत्यंत ऍक्टिव्ह असणारे हे नेते आहे. पनवेल शहरामध्ये अत्यंत चांगलं काम करणारे ते नेते आहे. आणि ते ज्याच्यामुळे गेले होते ते गेल्यामुळे आले. अनेक पक्षामध्ये असंच आहे, काही लोक गेल्याशिवाय दुसरे अजिबात येत नाही. आपण कोणी जावं अशी माझी इच्छा नाही. प्रभाकर कांबळे हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे आहेत. दिसायला छोटे आहे पण कामामध्ये अत्यंत मोठे आहे. आणि आपले मोहनीत गायकवाड सगळे गायकवाडच आहे तिथं. हा गायकवाड तो गायकवाड म्हणजे गेलेला आहे गायकवाड, आलेला आहे गायकवाड. तर मोहनीत गायकवाड आमचा इथला प्रभारी आहे. त्याला प्रभारी पद दिलेलं आहे. त्याची इच्छा होती मला अध्यक्ष व्हायचं आहे पण एकाच वेळेला सगळे अध्यक्ष होऊ शकत नाही. आणि तोही अत्यंत अनेक वर्षांपासून प्रांताच्या काळापासून तो माझ्या सोबत आहे. त्यामुळे आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्रित आणलं आणि मोनीसला या ठिकाणचं प्रभारी पद दिलेलं आहे. तोही मोठा आहे. प्रभाकर कांबळे आपली मोठी आहेत. दुसरे मोहन गायकवाड आपले आहेत. कुठे गेले मोहन गायकवाड? हा मोहन गायकवाडाचा एकदम निळा कोट बीट घालून आज आहे. म्हणजे कार्याध्यक्ष जो आहे तो कार्याध्यक्ष खाली जाऊन बसणार पहिलाच बघितला. आणि एकदा आणि ते शिक्षक पण आहेत म्हणजे ते शाळा चालवतात. अनेक विद्यार्थी त्यांच्या शाळेमध्ये आहेत आणि अत्यंत चांगला हुशार असणारा अभ्यास असणारा अशा पद्धतीचा कार्यकर्ता आहे. टीम अत्यंत चांगली आहे आपली. आपला मिलिंद कांबळे जो आहे हा सूत्रसंचालन चांगलं करतो. तूच ना ठीक आहे नाही ठीक आहे राहू द्या काय वाढवू नको काय एकदा उभे राहिली पुन्हा खाली बसायचं. जाधव आहे, विजय पवार आहे, ही सगळी आपलीच नाव झाली. आपली आपले सिद्धराम मोहाळ आहेत, प्रकाश मोरे आहेत, सिद्धार्थ गासारे आहेत, कविता चोदमलजी आहेत, मॅडम आपल्या माजी महापौर प्रकाश सेंडगे आहेत, सुशांत सकपाळ, विजय मोरे, कृष्णमिलन शुक्ला, अविनाश कोळी, रामदास शेवाळे, प्रमोद महाडी, सुमित मोरे, काशीनाथ रुपवते आला नाही, सुदास मोरे आलाय का, मारुती गायकवाड, रवींद्रनाथ ओहाळ, केशव हाटे, केशव हाटे आले नाही का? तुमचा शेर आहे का तुझं? आमचे केशव हाटे जर एकदा एकदम खवळले त्यांचा शेर असा असतो की खेडमध्ये गेलो त्यांचा शेर मला ऐकायला मिळतो. तर ते या ठिकाणी आलेले आहेत. अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये असा कार्यक्रम संपन्न होतो आहे. या ठिकाणी आपले बाळासाहेब पाटील आहेत, आपले कोकण माढाचे अध्यक्ष आहेत. नऊ झाले ना. आपले अविनाश कोळी आहेत, आपले बीजेपीचे जिल्हा अध्यक्ष आहेत. प्रभाकर कांबळे झाला नऊ झाले. ठीक आहे. सगळे तालुका अध्यक्ष आहे, जिल्हा कमिटी आहे, महिला कमिटी आहे. या सगळ्यांचा हार्दिक मी आभार व्यक्त करतो आणि वेळ बरीच झालेली आहे. आपल्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी माझ्याकडे आणा. दिल्लीच्या अडचणी असतील, राज्याच्या अडचणी असतील, जिल्ह्याच्या अडचणी असतील, जेवढी मदत करणं आपल्याला शक्य आहे तेवढी मदत करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. अनेक प्रोजेक्ट आपण करा.
आणि राज्याचे प्रोजेक्ट आहेत, केंद्राचे प्रोजेक्ट आहेत. आपण आपल्या 1 कोटी 2 कोटी 5 कोटी 10 कोटी 20 कोटीचे प्रोजेक्ट आपण करा. ते कर्ज तुम्हाला मंजूर करून देऊ, पण ते कर्ज मिळालं की ते कर्ज परत करायचं आहे लक्षात ठेवा. आणि नाहीतर ते आपण म्हणाल की साहेबांनी सांगितले 1 कोटी तर ते कर्ज आपल्याला रिटर्न करायचं आहे, आपल्याला धंदा पाणी करायचं आहे. त्यासाठी आजच्या कार्यक्रमाला आपण सगळे आलात, आपल्या सगळ्यांचा हार्दिक आभार करतो आणि तो शब्द संपवतो. आपण माझा सन्मान केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा हार्दिक आभार. आणि नरेंद्र मोदी अत्यंत मजबूत असणारे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत. नरेंद्र मोदी थांब रे थांब फोनवर बोललो. नरेंद्र मोदी हे तर स्ट्रॉंग आहेतच आहे. देशामध्ये नरेंद्र मोदी स्ट्रॉंग प्रधानमंत्री आहे आणि जिल्ह्यामध्ये RPIच्या अनेक गटामध्ये आमचा गट सगळ्यात अत्यंत स्ट्रॉंग आहे. आणि नरेंद्र गायकवाड हे अत्यंत स्ट्रॉंग नेते आहे. त्यांचं वजन हे अत्यंत मजबूत आहे. 125 वजन आहे. माझं वजन 80 किलो. एक दिवस मी बघितलं तर मला डॉक्टरने सांगितलं अजून 5 किलो कमी करा. तुमच्या उंचीच्या प्रमाणामध्ये तुमचं वजन हे 75 असलं पाहिजे असं म्हणून सांगितलेलं आहे. तर नरेंद्रचं वजन तर चांगलं आहेच आहे. एवढं वजन असल्यानंतर काही अडचण अजिबात नाही आहे. त्यामुळे ठीक आहे. तर नरेंद्र अत्यंत ऍक्टिव्ह आहे. त्याला आपण सहकार्य करा. या शहर कमिटीला आपण सहकार्य करा. आणि लोक जे सगळे आलेले आहेत ते तालुका असे जरी आलेले असले तरी पनवेल शहर जिल्ह्याचा कार्यक्रम आहे आणि शहरामधले मोठ्या संख्येने ते लोक आलेले आहेत. म्हणजे शहराचा कार्यक्रम आपल्याला करायचा होता आणि त्याप्रमाणे आपण सगळे आला. त्याबद्दल आपण आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.